नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपल्यासोबत DRIचे म्हणजे भारतातली सर्वात गुप्तचर यंत्रणा ज्यांनी सांभाळली ते NK जाधव साहेब आपल्यासोबत आहेत। सर, एक प्रश्न असा आहे की भारताचे 92वे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे महाराष्ट्रात आले आणि त्यांना प्रोटोकॉल दिला नाही। आपण एक अधिकारी होतात आणि ह्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? प्रथमतः जय भीम। माझं नाव NK जाधव। आता आपण सांगितलं मी भारताच्या सर्वात मोठ्या DRI या खात्यात होतो। साहेब, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की जर भारताचा 4था स्तंभ, लोकशाहीचा 4था स्तंभ सरन्यायाधीश हे मुंबईत येत आहेत, खऱ्या अर्थाने ही अभिमानाची गोष्ट पाहिजे होती। परंतु ज्या मुंबईचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मानसिकता, दलितांबद्दलचं दाखवायचं प्रेम वेगळं, हत्तीचं जसं खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, अशा पद्धती यांची भूमिका आहे। जर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब इथे येत आहेत, कसला प्रोटोकॉल काहीच केलं नाही। खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन महाराष्ट्राचे DIG आणि आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त गगराणी आणि तशाच पद्धतीने या मुंबई महापालिकेला पाहणारे ज्या ठिकाणी भूषण गवई साहेब आदराने चैत्यभूमी या ठिकाणी येत आहेत, परंतु काही प्रोटोकॉल वापरला गेला नाही। मला अत्यंत खेद वाटतो आणि खऱ्या अर्थाने मी त्या समाजाचा असल्यामुळे मला वाटतं ही चळवळ जोमाने गेली पाहिजे। फक्त हे लोक उगाच आपल्या ज्या पद्धतीने राष्ट्रपतींना देखील, द्रौपदी मुर्मूंना, भारताचं संविधान ज्या ठिकाणी नवीन भवन तयार झालं त्या ठिकाणी पण त्यांना बोलवण्यात आलं नाही, निमंत्रित करण्यात आलं। हा जाणीवपूर्वक मानसिकतेचा हा कळस आहे आणि या कळसासाठी मी तर असं म्हणेन समाजामध्ये उद्रेक झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती साहेब, त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त गगराणी साहेब, या तिघांना ताबडतोब अगदी पदावरून काढून टाकलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे। महाराष्ट्राचं हे तिसरे सरन्यायाधीश आहे। देशामध्ये महाराष्ट्राचं नाव उंचावलं गेलेलं आहे आणि असं असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये गवई साहेब येत आहेत आणि त्यांचं असा प्रोटोकॉल वापरला जात नाही। देशामध्ये एक वेगळा मेसेज गेलेला आहे। तुम्ही ह्या बाबतीत काय सांगाल? किंवा महाराष्ट्राचा अवमान नाही का? किंवा देशामध्ये जसा तुमचा वृत्तपत्र हा तिसरा स्तंभ आहे आणि न्यायपालिकेचे 4था स्तंभ असताना अशा जाणीवपूर्वक ही मानहानी करण्यात येत आहे, चीड आहे या संदर्भात आणि अशा पद्धतीने हे आपण खपवून घेतलं नाही पाहिजे। त्यासाठी आपण मोठ्या पद्धतीने उद्रेक केला पाहिजे। अरे जर लष्कर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचे तुम्ही गोडवे महाराष्ट्रात मुंबईवर आणि महाराष्ट्रावर करताय, त्या जर भूषण गवई साहेब जर येत आहेत आणि तुम्हाला तिथे प्रोटोकॉल वापरता येत नाही, मग एखादा अतिरेकी हल्ला ज्या पद्धतीने मागे झाला तसा झाल्यानंतर मग वराती मागून घोडे नाच होता का? हा माझा प्रश्न आहे आणि हे गांभीर्याने घेतलं पाहिजे। दुसरा प्रश्न असा आहे की आपण एक गुप्त विभाग जो देशाचा आहे, भारताच्या जबाबदारीने तुम्ही पार पाडलेला आहे। जर प्रोटोकॉल वापरला गेला नाही तर काय कारवाई होऊ शकते वगैरे? कारवाई म्हणता ह्या तिघांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब आणि देवेंद्र फडणवीसने स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। मान झुकवली, त्याचा जर अपमान झाला असता तर मग काय? फक्त यांच्या पदाचं पडलंय, बाकी एवढ्या मोठ्या CGI जे भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत ते येत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रोटोकॉल नाही, दुर्दैवी आहे। त्यांनी स्वतःहून आपलं पदमुक्त झालं पाहिजे, हे उद्रेक कशाला करायला पाहिजे। हे होते जाधव साहेब आपल्यासोबत। तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद। मी पत्रकार माधू पवार। नमस्कार। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।